केडीएमसीची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। यावरून 27 गाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती आक्रमक झाली आहे। 27 गावांचं प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असताना प्रभाग रचना जाहीर का केली असा सवाल यावेळी करण्यात आला। की जी वॉर्ड रचना डिक्लेअर केलेली आहे ही आम्हाला कुठल्या प्रकारच्या विश्वासात न घेता आमची हरकत असताना ह्या दरोडेखोर महानगरपालिकेत आम्हाला राहायचं नाहीये। आमचा कालही एकच निर्धार होता, आजही तोच निर्धार आहे आणि उद्याही तोच आमचा निर्धार असेल की जोपर्यंत आमची 27च्या 27 गावं या दरोडेखोर महानगरपालिकेतून बाहेर पडत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे। महानगरपालिकेतून बाहेर काढावं हीच या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या लोकांना जे आम्हाला विरोध करत आहेत त्यांनी त्याची जिम्मेदारी स्वीकारावी। धन्यवाद। 27 गाव संघर्ष समिती विजय असो। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। बलो साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। या दरोडेखोर महानगरपालिकेतून बाहेर काढावं हीच या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या लोकांना जे आम्हाला विरोध करत आहेत त्यांनी त्याची जिम्मेदारी स्वीकारावी। धन्यवाद। 27 गाव संघर्ष समिती विजय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।